नमस्कार. मी प्रल्हाद कचरे. आपण पाहत आहात विधी साक्षरता. आपण यापूर्वीच्या भागामध्ये पाहिले माहिती अधिकाराचा आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय इतिहास. आजच्या भागामध्ये आपण माहिती अधिकार कायद्याचे उद्देश काय आहेत हे पाहणार आहोत. आपण देशातील माहिती अधिकाराच्या कायद्याच्या संदर्भातील इतिहास पाहताना या कायद्याची उत्क्रांती कशी झाली, पूर्वीचे राज्याचे कायदे आणि त्यानंतर पूर्ण देशासाठीचा कायदा हे पाहिलं. माहिती अधिकाराचा जो राष्ट्रीय कायदा आहे 2005चा, तो 15 जून 2005 पासून अंशतः लागू झाला. काही तरतुदी 15 जून पासून लगेच लागू झाल्या आणि काही तरतुदी ह्या 12 ऑक्टोबर 2005 पासून लागू झाल्या आणि 11 ऑक्टोबर 2005 रोजी सर्व राज्यातले जे कायदे होते ते निरसित करण्यात आले. सुरुवातीला जेव्हा 15 जूनला लागू झाला त्यावेळेस कलम 4चा 1, 5, 12, 13, 15, 16, 24, 27 आणि 28 ही कलमं लगेच लागू झाली आणि बाकीच्या सर्व तरतुदी काही त्यांना तयारी करावी लागत होती. या तयारीसाठीचा वेळ म्हणून 4 महिन्याचा जवळपास 120 दिवसाचा कालावधी देण्यात आला होता आणि 12 ऑक्टोबर 2005ला हा कालावधी संपला आणि त्या दिवसापासून पूर्ण देशभर हा कायदा जम्मू काश्मीर वगळता सुरुवातीला लागू झाला आणि आता 2020मध्ये जेव्हा जम्मू काश्मीरचा कलम 370 प्रमाणे जो विशेष दर्जा होता हा काढून घेण्यात आल्यानंतर हा कायदा एक्सटेंड करण्यात आला आणि आता जम्मू काश्मीरसह पूर्ण देशभर हा कायदा लागू आहे. आपल्या देशाचे राष्ट्रपिता महात्मा गांधींनी असं म्हटलेलं आहे, काही अल्प लोकांच्या हाती सत्ता देऊन खरे स्वराज्य साकार होणार नाही, तर जेव्हा सत्तेच्या दुरुपयोगाला विरोध करण्याचे सामर्थ्य सर्व जनतेमध्ये येईल तेव्हाच खरे स्वराज्य साकार होईल. खरं तर हा कायदा, माहिती अधिकाराचा कायदा, ज्याला सनशाईन लॉ असं म्हणतात, हा कायदा सत्तेच्या दुरुपयोगाला विरोध करण्याचे सामर्थ्य, ज्याला आपण एम्पॉवरमेंट असं म्हणतो किंवा सबलता असं म्हणतो, ती लोकांना देते आणि याला एक टूल म्हणून वापरलं जायचे. हे एक साधन आहे आणि साध्य काय आहे तर साध्य आहे सुशासन, सुराज्य. या कायद्याचा राष्ट्रातला उगम पाहताना आपण आपल्या देशाची घटना पाहतो आणि आपल्या घटनेचं उद्देशिका जेव्हा वाचायला घेतो तेव्हा आपल्या घटनेच्या उद्देशिकेमध्ये सुरुवातीलाच पहिलं जे स्वातंत्र्य लिहिलेलं आहे ते स्वातंत्र्य आहे आपल्या भाष्याचं किंवा ज्याला आपण म्हणतो भाषण स्वातंत्र्य आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य. यामध्ये आपण लिहिलेलं ह्या उद्देशिकेमध्ये पहा, आम्ही भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडविण्याचा व त्याच्या सर्व नागरिकांस सामाजिक, आर्थिक, राजनैतिक न्याय आणि त्याच्या पुढे लिहिलेले बघा विचार अभिव्यक्ती. सगळ्यात महत्त्वाचं या घटनेच्या पहिल्या पानामध्येच, उद्देशिकेच्या पहिल्या पानामध्ये ज्याला आपण प्रिॲम्बल म्हणतो, त्यामध्येच विचार आणि अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य प्रत्येक नागरिकाला असेल असं या ठिकाणी. आणखी बरेच मूलभूत हक्क आहेत पण आपण फक्त एकाच हक्काविषयी आज विचार करतो आहोत आणि तो आहे विचार आणि अभिव्यक्तीचा, भाषणाचा, अभिव्यक्त होण्याचा, ज्याला आपण माहिती घेतल्याशिवाय असे विचार करता येत नाहीत, असे विचार बनवता येत नाहीत, मत बनवता येत नाही, ते अभिव्यक्तही करता येत नाहीत. आणि म्हणून आपल्या आता आपण घटनेचा उद्देशिका पाहिली तसे आपण या कायद्याची देखील उद्देशिका. खरं तर कोणताही कायदा जेव्हा वाचायला आपण लागतो किंवा तो समजून घ्यायला लागतो तेव्हा तो 2 प्रकारे वाचला पाहिजे. एक तर त्या कायद्याचं स्पिरिट समजून घेतलं पाहिजे, म्हणजे या कायद्याचा आत्मा काय, या कायद्याचा गाभा काय, हा कायदा आला कशासाठी आणि हे कुठं लिहिलेलं असतं तर ते या कायद्याच्या ऑब्जेक्ट्समध्ये किंवा त्याच्या प्रिॲम्बलमध्ये किंवा ऑब्जेक्ट्स अँड रिझन्स असं जिथं लिहिलेलं असतं त्याच्यामध्ये लिहिलं. आता आपण या माहिती अधिकार कायद्याच्या ऑब्जेक्ट्समध्ये काय लिहिलेलं आहे ते वाचून घेऊया. ज्या अर्थी भारताच्या संविधानाद्वारे लोकशाही गणराज्याची स्थापना करण्यात आलेली आहे आणि ज्या अर्थी लोकशाहीमध्ये माहितगार नागरिक समूह आणि माहितीची पारदर्शकता या बाबी तिच्या कार्यशीलतेच्या दृष्टीने तसेच भ्रष्टाचाराला आळा घालण्याच्या व राज्यशासने व त्यांच्या यंत्रणा प्रजेला जाब देण्यास उत्तरदायी ठरविण्याच्या दृष्टीने अत्यावश्यक आहेत. पहा, यामध्ये आपल्याला 3 गोष्टी सापडल्यात. एक, लोकशाहीमध्ये माहितगार नागरिक समूह म्हणजे इन्फॉर्म्ड सिटिझन्स निर्माण करणे
हे या कायद्याचं सर्वात महत्त्वाचं. का तर या इन्फॉर्म सिटिझन्सनी सहभाग घेतला पाहिजे आणि सहभाग घेण्यासाठी त्यांना माहितीची पारदर्शकता मिळाली पाहिजे. दुसरा उद्देश आहे माहितीची पारदर्शकता, टू प्रमोट ट्रान्सपरन्सी. आणि तिसरं आहे टू कंटेन करप्शन, ज्याला आपण म्हणतो भ्रष्टाचाराला आळा घालणे. आणि त्यानंतर आहे संपूर्ण यंत्रणा, शासन आणि त्याच्या संपूर्ण यंत्रणा, म्हणजे स्टेट गव्हर्नमेंट असेल, सेंट्रल गव्हर्नमेंट असेल आणि त्याचे सर्व ऑफिसर्स आणि त्याचे सर्व पब्लिक अथॉरिटीज कोणाला जाब देण्यास, प्रजेला जाब देण्यास उत्तरदायी ठरविण्याच्या दृष्टीने अत्यावश्यक आहेत. हे कायद्यामध्ये लिहिलेले आहे. पहा, या एका पॅरेग्राफमध्ये आपल्याला 4 गोष्टी सापडल्यात. एक, लोकशाहीमध्ये माहितगार नागरिक. हा कायदा माहितगार नागरिक तयार करण्यासाठी, म्हणून प्रत्येक प्राधिकरणानं जास्तीत जास्त माहिती लोकांना दिली पाहिजे आणि त्यांना माहितगार बनवलं पाहिजे. 2, जी माहिती आहे ती खुली असली पाहिजे आणि जी कामं करतो ती खुलेपणाने केली पाहिजे, त्याला आपण पारदर्शकता म्हणतो. कामाविषयी कोणी प्रश्न विचारला, माहितीविषयी विचारला, त्याला आपण जाब देण्यास उत्तरदायी आहोत, अकाउंटेबिलिटी ती दिलं पाहिजे. आणि भ्रष्टाचाराला आळा घालण्याचा देखील प्रयत्न केला पाहिजे. आपल्याला 4 उद्देश एका पॅराग्राफमध्ये मिळाले. आणि ज्या अर्थी प्रत्यक्ष व्यवहारात माहितीच्या प्रकटनामुळे अन्य सार्वजनिक प्राधिकरणाच्या हितसंबंधांना तसेच शासनाचे कामकाज कार्यक्षम रीतीनं चालणे, मर्यादित राजकोषीय साधन संपत्तीचा इष्टतम वापर होणे आणि संवेदनक्षम माहितीची गोपनीयता राखणे, या बाबींना बाध येण्याची शक्यता आहे. आता इथे पहा, या कायद्यात बॅलन्सिंग एक्झरसाइज कशी करावी लागते, त्याचा हा अत्यंत स्पष्ट नमुना आहे. की या ठिकाणी प्रत्यक्ष जेव्हा माहिती मागायला येतील, त्या प्रकटनामुळे काय होईल की कधी कधी राज्य शासनाच्या किंवा शासनाचे जे निर्णय कार्यालय आहेत त्यांच्या हितसंबंधांना बाध येऊ शकेल. काय, खूप माहिती मागितली आणि सर्व लोक फक्त माहिती देण्याच्या कामात व्यस्त झाले तर त्यांचं बाकीची कार्यक्षमता, बाकीचं काम बंद पडेल का? खूप माहिती मागितली आणि त्याच्यामुळे खूप साधनसंपत्तीचा वापर करायची वेळ आली तर काय? आणि संवेदनक्षम माहिती देखील मागत राहिली तर त्याचं काय? या सर्वाला बॅलन्स करण्याचं काम, एका बाजूला खुलेपणा, एका बाजूला अत्यंत पारदर्शकता आणि उत्तरदायित्व, आणि दुसऱ्या बाजूला ह्या सर्व शासनाच्या बाबतीतल्या मर्यादा, ह्या विचारात घेऊन पुढे असं म्हटलेलं आहे त्यांनी. आणि ज्या अर्थी लोकशाहीच्या आदर्शांची परमोच्चता कायम राखताना या परस्पर विरोधी हितसंबंधांना, पहा, एका बाजूला खुलेपणा आणि दुसऱ्या बाजूला संवेदनशील माहिती राखून ठेवण्याची गरज किंवा झाकून ठेवण्याची गरज, या दोघांचा मेळ घालण्याची आवश्यकता आहे. आणि त्या अर्थी आता माहिती मिळविण्याची इच्छा असणाऱ्या नागरिकांना, म्हणजे कुणाला, ज्यांना माहिती घ्यायची इच्छा आहे असे लोक अर्ज करणार आहेत, अशा मिळविणाऱ्या इच्छा असणाऱ्या नागरिकांना विवेक्षित माहिती पुरवण्याकरिता तरतूद करणे इष्ट आहे. आणि म्हणून हा कायदा केला. आणि आता आपण हा जो उद्देश वाचला कायद्याचा, आपण जी प्रिॲम्बल या कायद्याचं वाचलं, त्या कायद्याच्या प्रिॲम्बलमधून आपल्याला 6 गोष्टी कळल्यात. एक आहे प्रगल्भ लोकशाहीसाठी माहितगार नागरिक आणि नागरिकांचे समूह घडवणे, हा माहिती अधिकार कायद्याचा महत्त्वाचा उद्देश आहे. 2, नागरिकांचा शासन कारभारातील सहभाग वाढवणे, हा या कायद्याचा दुसरा उद्देश आहे. राज्य कारभारात पारदर्शकता आणि खुलेपणा निर्माण करणे, म्हणजे टू प्रमोट ट्रान्सपरन्सी इन पब्लिक लाईफ, हा तिसरा उद्देश आहे. शासन यंत्रणेमध्ये नागरिकांच्या प्रति उत्तरदायित्व निर्माण करणे, हा आहे. पहा, आत्तापर्यंत असं होतं की जेव्हा फाटका माणूस शासनाच्या कार्यालयामध्ये जात होता आणि तो काही माहिती मागत होता 2005च्या पूर्वी, त्याला फारसं कोणी विचारत नव्हतं. का? शासनाला किंवा शासनाच्या कर्मचाऱ्यांना, अधिकाऱ्यांना हे माहीत होतं की आपण त्याला उत्तरदायी नाही आहेत. खरं तर ज्या दिवशी घटना झाली, ज्या दिवशी या देशाच्या राजवटीला किंवा या देशाच्या पॉलिटीला प्रजासत्ताक असं म्हटलं गेलं, त्याच दिवशी संपूर्ण शासकीय व्यवस्था नागरिकांना उत्तरदायी झाली. मात्र हे समजून घ्यायला 55 वर्ष लागली. आणि 2005च्या कायद्यामध्ये आता हे नागरिकांचं उत्तरदायित्वाचं ज्या गोष्टी आहेत त्या लिखितपणे तरतूद करून अधोरेखित करण्यात आल्या. राज्यकारभारामध्ये त्याच्यानंतर 5वा उद्देश आहे राज्यकारभार व व्यवस्थेतील भ्रष्टाचाराला आळा घालणे, म्हणजे पूर्णपणे नष्ट करणे असं इथं कुठेही म्हटलेलं नाही. मुळापासून भ्रष्टाचार संपवणे असं, इरेडिकेट करणं असं नाही. या ठिकाणी कंटेन करणं म्हणजे आळा घालणं आणि त्याला नियंत्रणात ठेवणं, हाही या कायद्याचा उद्देश आहे. आणि माहिती मिळविण्यासाठी व्यवहार्य अशी यंत्रणा उभारणे, हा देखील या कायद्याचा उद्देश आहे. आपण पूर्वीच्या भागामध्ये पाहिलेलं आहे की आपण पहा, वरच्या बाजूला इथे तुम्हाला आय दिसतं. या आय बटनवर क्लिक केलं की तुम्हाला मागचा जो इथे तुम्ही आय बटनवर क्लिक केलं की तुम्हाला मागचा जो भाग आहे तो वाचता येईल. आणि तो मागचा भाग एकदा समजून घेतला की तुम्हाला
लिंक लागेल आणि पुढचा भाग काय हे समजू शकेल. तेव्हा मागच्या भागामध्ये आपण पाहिलं होतं की माहिती मागण्यासाठी यंत्रणा नाही, त्यामुळे निरनिराळ्या लोकांना फक्त फंडामेंटल राईटचा भंग झाला म्हणून हायकोर्टामध्ये रिट पिटिशन करावं लागतं, सुप्रीम कोर्टामध्ये रिट पिटिशन करावं लागतं. म्हणजे हायकोर्टामध्ये असंख्य केसेस झाल्या, त्यापैकी जवळपास 17 केसेस सर्वोच्च न्यायालयापर्यंत पोहोचल्या आणि सर्वोच्च न्यायालयाने सर्व 17च्या 17 केसेसमध्ये सततपणे हे अधोरेखित केलं की घटनेच्या आर्टिकल 19 मध्ये जे भाषणाचं आणि अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य दडलेलं आहे त्यामध्येच माहितीचा अधिकार अनुस्यूत आहे, त्यामध्येच माहितीचा अधिकार इम्प्लाइड आहे आणि म्हणून हा घटनात्मक अधिकार आहे, यालाच फंडामेंटल राईट असं म्हणतात. या माहिती अधिकार कायद्याची मूलतत्व काय आहेत? माहिती अधिकार कायदा म्हणतो जास्तीत जास्त माहिती खुली करणे आणि अद्ययावत करून सतत प्रसारित करणे, अत्यंत खुलेपणाने. माहिती म्हणजे लोकशाहीमध्ये ज्याला आपण ब्लड लाईन म्हणतो किंवा ज्याला आपण ऑक्सिजन म्हणतो, जसं माणसाला ऑक्सिजन मिळाला नाही तर माणूस मरू शकतो, तसं लोकशाहीमध्ये जर का माहितीसारखी खुली फिरली नाही, माहितीचे प्रवाह खुले राहिले नाहीत तर लोकशाही कोमेजून जाईल. आणि म्हणून लोकशाहीच्या दृष्टीने ही माहिती सततपणे खुली, जी काही माहिती शासकीय व्यवस्थेमध्ये तयार होते ती खुलेपणानं फिरत राहिली पाहिजे आणि नागरिकांना कळली पाहिजे. नागरिकांना त्या माहितीचं विश्लेषण करता आलं पाहिजे, त्याच्यात त्यांना आक्षेप घेता आले पाहिजेत, त्यांना ती माहिती वाचून प्रत्येक निर्णयावर धोरणावर टीका टिप्पणी करता आली पाहिजे आणि स्वतःचं मत प्रदर्शित करता आलं पाहिजे. दुसरं महत्त्वाचं तत्व आहे सार्वजनिक प्राधिकरणान्वये स्वयंप्रेरणेनं माहिती प्रसिद्ध करण्याचे बंधन आहे. आता यापूर्वी माहिती मागितल्यानंतर जेव्हा माहिती दिली जात होती 2005च्या पूर्वी, तेव्हा जसं काही उपकार करतात माहिती मागणाऱ्यांवरती असं होत होतं. आता तसं नाही. कायदा असं सांगतो की लोकांनी मागण्याच्या आधी काही माहिती अशी आहे की जी जेनेरिक स्वरूपाची आहे, ती लोकांना कळलीच पाहिजे. तेव्हा ती माहिती खुलेपणानं निरनिराळ्या माध्यमांचा वापर करून खुलेपणानं स्वयंप्रेरणेनं, ज्याला आपण प्रोएक्टिव्ह डिस्क्लोजर म्हणतो, तेव्हा स्वतःहून ती माहिती सोमोटो प्रसिद्ध केली पाहिजे. तिसरं मूलतत्व आहे शासन व्यवहारामध्ये पारदर्शकता आणि खुलेपणा असला पाहिजे. विहित कालावधीत अर्ज आणि अपिलावरती निर्णय घेण्याचं बंधन आहे. माहिती देणे हा नियम आहे आणि माहिती नाकारणे हा अपवाद आहे. कमीत कमी माहिती नाकारणे आणि जास्तीत जास्त माहिती देणे हा या कायद्याचा आशय आहे, हा या कायद्याचा गाभा आहे. पूर्वीचं चित्र वेगळं होतं. पूर्वी लोक ऑफिशियल सिक्रेट्स ॲक्ट, ज्याला आपण कार्यालयीन गुप्ततेचा अधिनियम म्हणतो 1923चा, त्या अधिनियमाचा भाऊ करून कोणतीही माहिती बाहेर येत नव्हते. म्हणजे त्यावेळेस माहिती नाकारणे हा नियम होता आणि माहिती देणे हा अपवाद होता. अगदी त्याचं उलटी परिस्थिती झाली आणि म्हणून याला पॅराडिग्म चेंज असं म्हणायला लागलेले आहेत. नागरिकांना माहिती पुरविण्यासाठी व्यवहार्य यंत्रणा निर्माण करणे. पूर्वी अशी यंत्रणा नव्हती. लोकांना जर नाही माहिती मिळाली तर हायकोर्टात रिट पिटिशन दाखल करण्याचा दुसरा पर्याय उरत नव्हता. आता तसं नाही आहे. अगदी आपल्या आजूबाजूचे सर्व शासकीय कार्यालय पहा, प्रत्येक कार्यालयामध्ये आता माहिती देण्यासाठी खास एका व्यक्तीला डेझिग्नेट केलं, ज्याला आपण पदनिर्देशित केलेलं आहे आणि त्याचं नाव आहे जनमाहिती अधिकारी. केंद्राचं कार्यालय असो, राज्याचं कार्यालय असो, स्थानिक सरकारचं कार्यालय असो, की अर्थसाहित असणाऱ्या निरनिराळ्या NGOज किंवा संस्था असतील त्यांची कार्यालयात असो, अशा सर्वांना आता माहिती पुरवण्यासाठी जनमाहिती अधिकारी, जर त्यांनी माहिती दिली नाही तर त्याच्या विरुद्ध अपील करण्यासाठी पहिले अपिली अधिकारी, आणि राज्याचं ऑफिस असेल तर राज्याचा आयुक्त, माहिती आयुक्त, आणि केंद्राचे ऑफिस असेल तर केंद्राचा माहिती आयुक्त, अशी एक अत्यंत चांगली अशी व्यवहार्य यंत्रणा, याला आपण म्हणतो व्यवहार्य यंत्रणा. ही व्यवहार्य अशी यंत्रणा, त्याला आपण प्रॅक्टिकल रिजीम असं म्हणतो, ती यंत्रणा या ठिकाणी आपल्याला निर्माण झाल्याचं दिसते आहे, किंवा प्रॅक्टिकल मेकॅनिझम असं म्हणतो, ती या ठिकाणी आपल्याला उपलब्ध झालेलं आहे. माहितीसाठी अर्जाचं वाजवी शुल्क असावं, माहितीचं देखील शुल्क वाजवी असावं. आपण पुढील भागामध्ये हे शुल्क काय असणार आहे, ही यंत्रणा काय असणार आहे, या यंत्रणेची कामं काय असणार आहेत, ह्या सर्व गोष्टी पाहणार आहोत. माहिती पाहण्याचा आणि नमुने घेण्याचा अधिकार प्रत्येक म्हणजे कोणत्याही नागरिकाला असेल. सार्वजनिक हिताला सर्वोच्च प्राधान्य आहे. जेव्हा एखादी माहिती मागितल्यानंतर इतर हितसंबंधांचा जेव्हा अडसर येतो, तेव्हा या दोघांच्या मध्ये जी एक्झरसाईज केली जाते त्याला आपण बॅलन्सिंग एक्झरसाईज म्हणतो. आणि माहिती दिली तर सार्वजनिक हिताचा जास्त जे साधलं जाईल, की आपल्याला जो अडसर सांगितला जातो त्या हितांवर जास्त गदा येईल, याचं देखील मोजमाप त्या जनमाहिती अधिकाऱ्याला करावं लागतं. सद्भावनेने केलेल्या कामाला या कायद्यात देखील संरक्षण आहे. माहिती कोणत्या कारणासाठी हवी हे उघड करणे अर्जदारावरती बंधन नाही, हे सगळ्यात महत्त्वाचं या कायद्याचं शक्तीस्थळ आहे. यापूर्वीचा जो राज्याचा कायदा होता त्यामध्ये मात्र
माहिती मागण्याचं प्रयोजन असं अर्जामध्येच लिहिलेलं होतं आणि कशासाठी माहिती हवी आहे ते लिहावं लागत होतं. आता नागरिकाला माहिती कशासाठी हवी आहे, नागरिक म्हणेल मला फक्त पाहण्यासाठी हवी आहे, पण मी हे सुद्धा लिहिणार नाही आणि PIOने म्हणजे जनमाहिती अधिकाऱ्याने देखील ते विचारू नये असं कायदा म्हणतो. एखाद्या व्यक्तीचे जीवित व स्वातंत्र्य या संदर्भातील माहिती तिची मागणी केल्यापासून 48 तासाच्या आत पुरविण्याची तरतूद या कायद्यात, म्हणजे खूप अर्जन्सीची जर माहिती असेल की तिचा संबंध ती नाही मिळाली तर एखाद्याचा जीव जाण्याची शक्यता आहे, अशी माहिती 48 तासात पुरवावी अशी देखील तरतूद या कायद्यात आहे. अलीकडंच कोविडच्या निमित्तानं मागितलेली खूप प्रकारची माहिती 48 तासात पुरवावी अशा प्रकारचे अर्ज निरनिराळ्या सार्वजनिक प्राधिकरणाला मिळालेले आहेत. माहिती आयोगाचा निर्णय अंतिम आणि बंधनकारक असतो. म्हणजे या कायद्यामध्ये 2 प्रकारचे अपील प्रोव्हाइड केलेले आहेत. पहिला तर जनमाहिती अधिकाऱ्याकडे अर्ज जाईल, तिथे माहिती मिळाली नाही तर पहिल्या जो अपिली अधिकारी आहे जो सार्वजनिक प्राधिकरणामध्येच असतो त्यांच्याकडे पहिलं अपील जाईल आणि तिथे माहिती मिळाली नाही किंवा समाधान झालं नाही मिळालेल्या माहितीचं तर राज्य किंवा केंद्राचा जो माहिती आयुक्त असेल त्यांच्याकडे जाता येईल आणि त्या ठिकाणी केलेल्या अपिलाला आपण दुसरं अपील म्हणतो आणि त्या अपिलामध्ये दिलेला निर्णय हा अंतिम आणि बंधनकारक असतो. तिसऱ्या अपिलाची तरतूद या कायद्यामध्ये नाही. जर आयुक्तांचा निर्णय मान्य नसेल तर मग उच्च न्यायालयामध्ये रिट पिटिशन दाखल करून त्यांच्या एक्स्ट्रा ऑर्डिनरी ज्युरिडिक्शन जी आहे ती वापरण्याची विनंती नागरिकाला करावी लागेल. अर्जदारास देय असलेली माहिती विहित मुदतीत न दिल्यास अथवा मुदतीत का देता येत नाही हे जर कळवलं नाही तर त्या माहिती अधिकाऱ्याच्या जर प्रमाण हे सिद्ध झालं की दिलं नाही वेळेमध्ये आणि नाकारली पण नाही तर त्यांना अपिलामध्ये जेव्हा माहिती उपलब्ध होती आणि दिलं नाही हे सिद्ध होईल तेव्हा ती माहिती मोफत द्यावी लागेल. शिवाय या जनमाहिती अधिकाऱ्याच्या विरुद्ध शास्तीची कारवाई म्हणजे दंडाची कारवाई 250 रुपये प्रत्येक दिवसासाठी, जितका विलंब झाला तितक्या दिवसात जास्तीत जास्त 25,000 रुपयापर्यंत. आणि जर पुन्हा पुन्हा अशी माहिती देण्यात चालढकल करत असेल तर त्यांना विभागीय चौकशी सुरू करावी अशी शिफारस देखील केली जाऊ शकते. अशा सर्व तरतुदी या कायद्यात आहेत. पहिल्या प्रजासत्ताकाच्या पहिल्या 50-55 वर्ष सर्वसामान्य नागरिकाला शासन व्यवस्थेमध्ये कवडीमोल समजले जात होते असं आपल्याला चित्र दिसतं. ज्याच्या कराच्या पैशातून शासकीय व्यवस्था चालते तोच या व्यवस्थेमध्ये पिचून जायला लागला होता. संपूर्ण व्यवस्था भ्रष्टाचाराने पोखरून निघालेली असताना हा कायदा नागरिकांच्या मदतीला आला. नागरिकाचं जे सार्वभौमत्वाचं आत्मभान आहे ते जागं झालं. व्यवस्थेची नागरिकाप्रती असलेलं जे काही उत्तरदायित्व आहे हे अधोरेखित करण्यासाठी देशभरात लागू करण्यात आलेल्या माहिती अधिकार कायद्याला आता 15 वर्ष पूर्ण होत आहेत. एक कविवर्य मंगेश पाडगावकरांची कविता या निमित्ताने आठवते. हा कायदा नेमकं काय मागतो आहे? जमा खर्च स्वातंत्र्याचा मांडणार केव्हा, जाब उंच प्रासादांचा मागणार केव्हा, धूर्त शोषकांच्या ओठी घोष संस्कृतीचा चूड इथे या ढोंगाला लागणार केव्हा, इथे पडे सबते भोवती कडे भ्रष्टतेचे काजळी दिव्या भोवतीची झाडणार केव्हा, किती काळ बघत बसावे फुगे घोषणांचे भास हे भ्रमांचे फोडणार केव्हा, भास हे भ्रमांचे फोडणार केव्हा. माहितीचा अधिकार हा आत्ताच आला असं नाही. आपण आपले जे जुने ग्रंथ शोधायला लागलो, आपलं वेद पहा, गीता पहा, निरनिराळ्या ठिकाणी जर आपण शोध घेतला, इव्हन संत आणि प्रत्येक धर्माच्या संतांनी नेमकं हेच सांगितलेलं आहे. पहा इथे श्री समर्थ रामदास म्हणतात, आपणासी जे ठावे ते इतरांशी सांगावे, शहाणे करून सोडावे अवघे जन. माहिती अधिकाराचं यापेक्षा आणखी चांगलं तत्वज्ञान ते कुठलं असू शकेल? जे आपणाला माहिती आहे ते इतरांना सांगावे. फक्त हा कायदा कायद्याच्या भाषेमध्ये सांगतो, तुमच्याकडं जे आहे ते खुलेपणानं लोकांना सांगा, अर्ज आल्यावरती लोकांना सांगा, फक्त सांगत राहा आणि खुलेपणानं माहिती देत राहा. हाच या कायद्याचा आशय आहे. आपली गीतेमध्ये, भगवद्गीतेमध्ये 4थ्या अध्यायामध्ये असं लिहिलेलं आहे, ट्रुथ अबाउट द ॲक्शन मस्ट बी नोन. तुम्ही केलेल्या कृतीचा सर्व बाबी लोकांना माहीत असल्या पाहिजेत. ट्रुथ अबाउट द इनॲक्शन, तुम्ही न केलेल्या म्हणजे करायच्या राहिलेल्या किंवा चुकीच्या केलेल्या इनॲक्शन अकार्यक्षमतेच्या बाबी त्याही लोकांना माहिती मस्ट बी नोन. ट्रुथ अबाउट द प्रोहिबिटेड ॲक्शन मस्ट बी नोन, ज्या गोष्टी करायच्या नाहीत त्याही लोकांना कळल्या पाहिजेत.
या कायद्यात बघा कोणती माहिती खुलेपणाने द्यावी हे लिहिलेलं आहे, कोणती माहिती अर्ज केल्यावर द्यावी हे लिहिलेलं आहे, कोणता अर्ज आल्यानंतर कोणती माहिती प्रोहिबिटेड आहे म्हणजे एक्झम्प्टेड आहे ती द्यायची नाही हे पण लिहिलेलं आहे. तेव्हा ह्या सगळ्या गोष्टी अगदी जुन्या काळात देखील सांगितल्या होत्या, त्या फक्त कोडिफाय करून आपण कायद्याच्या स्वरूपात आपण वाचतो. पुन्हा वाचूया. ट्रुथ अबाउट द ॲक्शन मस्ट बी नोन, ट्रुथ अबाउट द इनॲक्शन मस्ट बी नोन, ट्रुथ अबाउट द प्रोहिबिटेड ॲक्शन मस्ट बी नोन, मिस्टेरियस आर द वेज ऑफ ॲक्शन. जेरेमी क्रोनाईन नावाचे एक महान लेखक आहेत, राज्यकर्ते आहेत. दक्षिण आफ्रिकेमधील या महान लेखकाने असं म्हटलंय, डेमोक्रेसी इज स्पीकिंग ट्रुथ टू पॉवर, मेकिंग पॉवर ट्रुथफुल अँड ट्रुथ पॉवरफुल. अशा प्रकारे या कायद्यामध्ये किंवा या माहितीच्या अधिकाराच्या कायद्याचा जो आशय आहे, सार्वजनिक हितासाठी लागणारी माहिती माहीत करून घेण्याची आणि खुलेपणानं लोकांशी शेअर करण्याचा हा कायदा आहे. हल्लीचं कल्चर हे शेअर करण्याचं कल्चर आहे आणि म्हणून माहितीच्या अधिकाराचा जो उद्देश आहे तो उद्देश जास्तीत जास्त खुलेपणा आणि मागितलेली माहिती शक्य तेवढी देणे आणि कमीत कमी माहिती दडवणं असं तर आहे. तेव्हा मला अजूनही वाटतं की निराश होण्याची गरज नाही. व्यवस्था कूच बदलत आहे, सकारात्मकतेचे वारे वाहू लागले आहेत. नागरिकांची कमी होत जाणारी सहनशीलता आणि सबलताच नव्या बदलाचे नेतृत्व करेल आणि हा कायदा गेम चेंजर म्हणून आत्ताही भूमिका बजावतो आणि पुढच्या भविष्यात देखील बजावत राहील. नागरिकांना हा कायदा एम्पॉवर करतो, अधिकाऱ्यांना हा कायदा सपोर्ट देतो आणि आता अधिकाऱ्यांना काम करणं सोपं व्हायला लागलेलं आहे. का चुकीचं काम करायला लागलं की अधिकारी आता सांगायला लागलेत की नाही साहेब, कुणीतरी ही RTIमध्ये माहिती मागेल आणि ही संपूर्ण माहिती बाहेर जाईल. तेव्हा माहितीचा अधिकार हा नागरिकांच्या दृष्टीने, प्रशासनाच्या दृष्टीने आणि सर्वांच्याच दृष्टीने अत्यंत चांगलं सुशासनाचा एक साधन आहे. सुशासन हे अत्यंत चांगलं शासन आहे. तेव्हा माहिती अधिकाराचा नेमका उद्देश काय आहे या बाबी आपण संक्षिप्तपणे या ठिकाणी समजून घेतल्या आहेत. आपण इथे थांबूया. आपणाला जर हा भाग आवडला असेल तर आपण लाईक करा. आपण जर सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. आपल्या मित्रपरिचितांना पाठवा, त्यांनाही लाईक करायला सांगा. त्यांनीही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला सांगा. पुढच्या भागात माहिती अधिकार कायद्यातल्या महत्त्वाच्या व्याख्या आणि संकल्पना आपण समजून घेऊ. इथे आपण थांबूया. धन्यवाद.